ठाकरेंची पहिली यादी सामनातून जाहीर होणार. कोणत्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार? नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे. चला तर बघू नवीन का विशेष. ठाकरे गटाची पहिली यादी आज जाहीर होईल अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तसेच या यादीत 15 ते 16 जणांचा समावेश असेल असंही ते म्हणाले आहेत. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून अधिकृत घोषणा होणार आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बैठकीमध्ये भाजप उमेदवारांचा पराभव करण्यासाठी नेत्यांकडून रणनीती आखण्यात आली आहे. याशिवाय कालच्या बैठकीत उमेदवारांच्या नावासंदर्भात आणि जागा वाटप संदर्भात देखील 2 तास विस्तृत चर्चा झाली. राज्यात महाविकास आघाडीमध्ये एकजूट राहावी आणि जागा वाटप पूर्ण झाल्यानंतर विविध आघाड्यांवर निवडणुकीसाठी व्यूहरचना आखण्यात यावी याबाबत ठाकरे आणि पवारांमध्ये विस्तृत चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात भाजप विरोधात काय रणनीती असावी यासोबतच राज्यात लोकसभेसाठी संयुक्त प्रचाराचा धडाका सुरू करण्याचं नियोजन सुद्धा या बैठकीत झाल्याचं कळत आहे. ठाकरेंचे संभाव्य उमेदवार कोण असतील? दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ विद्यमान खासदार अरविंद सावंत. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ अमोल कीर्तीकर. उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघ संजय दिना पाटील. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ अनिल देसाई. रायगड लोकसभा मतदारसंघ अनंत गीते. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ विनायक राऊत. ठाणे लोकसभा मतदारसंघ राजन विचारे. धाराशिव लोकसभा मतदारसंघ ओमराजे निंबाळकर. परभणी लोकसभा मतदारसंघ संजय जाधव. सांगली लोकसभा मतदारसंघ चंद्रहार पाटील. मावळ लोकसभा मतदारसंघ संजय वाघवरे. शिर्डी लोकसभा मतदारसंघ भाऊसाहेब वाकचौरे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघ नरेंद्र केळेकर. हिंगोली लोकसभा मतदारसंघ नागेश पाटील आष्टेकर. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ चंद्रकांत खैरे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ संजय देशमुख. शिंदेंच्या शिवसेनेला 13 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 जागा सूत्र. महायुतीत लोकसभेच्या 2 जागांवरून तिढा कायम आहे. ठाणे आणि नाशिक लोकसभा जागेवरून अजूनही रस्सीखेच सुरू आहे. ठाण्याच्या जागेसाठी भाजप आग्रही आहे तर नाशिकच्या जागेवरून तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू असल्याची माहिती मिळते. ठाणे नाशिक सोडून महायुतीचं संभाव्य जागा वाटप माझाच्या हाती आलंय. महायुतीत शिंदेच्या शिवसेनेला 13 जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 5 जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर रत्नागिरीची जागा भाजपकडे जाणार असल्याची माहिती मिळते. अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकरता कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. धन्यवाद.